नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? आम्ही पण मजेत. आज मस्त पिठलं करायचा बेत आहे. म्हणलं चला वावरातून मस्त ताजी ताजी कोथिंबीर घेऊन येऊ. कढीपत्ता तर काय आपल्या घराच्या शेजारीच आहे. मग मेथीमध्ये वरंब्याला जो धने लावलेले होते, कोथिंबीर भारी झाली बरं का. मध्यंतरी थोडी विकायला पण नेलेली होती, पण पाऊस झाल्यामुळे कोथिंबीर जी आहे ती लगेच खराब होऊन गेली, तर त्याच्यामुळे नंतर काही नेली नाही. तर म्हटलं चला जेवढी चांगली चांगली भेटेल तेवढी मस्त उपटून घेऊ. हे बघा मस्त ताजी ताजी कोथिंबीर घालून आज पिठलंय. मंडळी तुम्हाला आवडतं का पिठलं? तसं गावाकडचे जेवढे सगळे मंडळी असते त्यांना पिठलं भाकरीला आवडतं बरं का. हा सगळ्यांचा आवडता मेनू असतो पिठलं आणि भाकरी. पटकन होणार आहे. आज लवकर यायचं आहे वावरामध्ये, कारण आपली मेथीची भाजी जी आहे ती अगदी एकदम थोडीशी राहिलेली आहे. तर आज आमचं चाललंय मेथीच्या भाजीचा शेवट करायचा. हे पा, ह्या इकडे हा एक वाफा आहे आणि हा इथून एवढाच वाफा राहिला आहे आणि तिथं काय चतकूर भाग राहिला आहे. तर म्हटलं हा उपटू. आणि 4 वाजता आज आहे आश्वीचा बाजार, गुरुवार. तर आश्वीच्या बाजारला घेऊन जायचा प्लॅन आहे. तर त्याच्यामुळे आज लवकर यायचं आहे वावरात. बाकीचं काम आवरलं आहे, फक्त भाजी राहिली आहे. म्हटलं भाजी करू मस्तपैकी, खाऊ पिऊ आणि पटकन वावरात येऊ. म्हणजे कसं खाऊन पिऊन आलं का डायरेक्ट भाजी उपटल्यावरच घरी जायचं. तसा चिखल मस्त आहे बरं काय. बघा पाहायला लागू राहिला सगळं. आता या चिखलातून भाजी काढायची. काल पण बरीच कसरत झाली आहे घरच्या मंडळींची. मी भाजी विकायला बसलेले होते. 50-60 जुड्या मी संग आधी घेऊन गेलेले होते आणि नंतरून त्यांनी पाठीमागून भाजी स्वच्छ धुवून जुड्या बिड्या बांधून 100-1 जुड्या मला पोच केल्या त्या संध्याकाळपर्यंत. पाऊस आला होता त्याच्यामुळे काल काय सगळी भाजी उपटून झाली नाही. आज चाललंय फायनल करायचं. तर चला चालले आता मी पिठलं बनवायला.